हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, NT UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्टसाठी आपण पूर्णपणे एक टॉपिक वाईज युनिट वाईज सिरीज सुरू केलं आहे. यामध्ये आपण पाहतो पेपर फर्स्ट असतो सर्वांसाठी कॉमन, म्हणजे फॅकल्टी कोणती असली तरी पेपर फर्स्ट कॉमन असतो. त्यामध्ये आपण पाहतो हायर एज्युकेशन. याआधी मी टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड हे दोन्ही युनिट कंप्लीट केले आहे. त्यांच्या सर्वांचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तिथून तुम्ही पाहू शकता. आणि गाईज, हायर एज्युकेशनचं हे लेसन नंबर 12 आहे, म्हणजे लास्ट लेक्चर आहे. हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला याची पूर्णपणे एक PDF आपल्या VPD एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही ते जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला PDF भेटेल आणि PDF तुम्ही ते वाचू शकता. तर गाईज, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जेही विद्यार्थी नेट सेट किंवा पेट असेल किंवा एखादा BEDचं एक्झाम देत असेल त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा ॲडव्हान्टेज घेता येईल. तर गाईज, सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर गाईज, हा क्वेश्चन नंबर 31 आहे. याआधी मी 30 क्वेश्चन ऑलरेडी डिस्कस केले आहे. जे हे क्वेश्चन कोणते आहेत, म्हणजे बरेच विद्यार्थी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात. तर हे क्वेश्चन आहेत 2020ची जी सेट एक्झाम झाली त्या सर्व ज्या आपल्या बॅच होत्या, म्हणजे 2000 सेट म्हणलं मी, 2020ची जी नेट एक्झाम झाली, नेट एक्झाम, त्या नेट एक्झाममधील जे काही हे होत्या फॅकल्टी होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल नेट एक्झाम तुम्हाला माहीत असेल, नेट एक्झाम हा किती दिवस चालतो? 10 दिवस चालतो. तर 10 दिवसामध्ये ज्या पण शिफ्ट झाल्या त्या सर्व शिफ्टमधील मी क्वेश्चन विचारले आहे. तर टोटल मी आधी 30 क्वेश्चन कव्हर केले आहे. या व्हिडिओमध्ये आपण 10 क्वेश्चन कव्हर करणार आहोत, म्हणजे आपल्या हायर एज्युकेशनचे 40 क्वेश्चन हे कंप्लीट होतील. मी तुम्हाला 50चं प्रॉमिस केलं होतं, पण एक व्हिडिओ मी अधूनमधून कधीतरी टाकून देईल, त्यानंतर मग तुमचे 50 क्वेश्चन कव्हर होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पुढचे 30च्या पुढचे, म्हणजे 31 पासून तर 40 पर्यंत क्वेश्चन कव्हर करणार आहोत. पूर्णपणे लेटेस्ट क्वेश्चन आहे, जे 2020मध्ये नेट एक्झाममध्ये विचारले होते ते क्वेश्चन आहेत. कसे क्वेश्चन येतात हे तुम्हाला कळेल आणि कशा प्रकारे सोडवलं पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल. तर पाहूया. तर क्वेश्चन नंबर 31 आहे नीती आयोगवर. आता नीती आयोग हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता याच्यात क्वेश्चनमध्ये विचारलं काय, आयडेंटिटी रिफॉर्म रिलेटेड एरियाज ऑफ गव्हर्नमेंट लिस्टेड बाय द नीती आयोग इन द 3-year ॲक्शन प्लॅन अजेंडा. आता हा ॲक्शन प्लॅन एक अजेंडा आहे कोणता? 2017-18 ते 19-20 एक्सक्लुझिव्हली, म्हणजे जो आपला नीती आयोगचा 3-year ॲक्शन प्लॅन आहे त्यामध्ये कोणते याच्यातले घटक आहेत ते त्याच्यात येतात ते असं विचारलं आहे. तर इन्व्हायरमेंटल येतात का? इन्व्हायरमेंटल येतात का हे तुम्हाला माहीत असेल तर नाही. इन्व्हायरमेंटल घटक हे कशाचे आहेत? जे आपलं नीती आयोगमध्ये नाही, जे हे पाहतो आपण काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल वगैरे, त्यामध्ये इन्व्हायरमेंटल घटक येतात, नीती आयोगमध्ये येत नाही. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस येतात का? तर ॲब्सोल्युटली त्याच्यात येतात. नंतर इलेक्ट्रोल येतात का? येतात. नंतर करप्शन रिलेटेड येतात. आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे येत नाही. म्हणजे तुम्हाला लगेच कळते, वाचलं जरी ना तरी कळतं की इन्व्हायरमेंटल फॅक्टर पूर्णपणे जे आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल वगैरे असेल त्याच्यात येतात. आणि जे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तर हे कसे येतात? तर आपलं कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICTमध्ये येतात, याच्यात नीती आयोगमध्ये येत नाही. म्हणून हे 3 घटक लगेच तुम्हाला कळते की वेगळे आहेत. म्हणून ऑप्शन नंबर कोणत्यामध्ये येते 3 घटक दिले आहे तुम्हाला पाहायचं. ऑप्शन नंबर सेकंडमध्ये 3 घटक दिले आहे पहा, सेकंड, थर्ड आणि 4. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर. तुम्ही असं एलिमिनेट पण करू शकता. तुम्हाला हे माहिती आहे की हे ऑप्शन 5 नंबरचं ऑप्शन ॲब्सोल्युटली नाहीच आहे. मग 5 नंबरचं ऑप्शन कुठे येते? हे तर रॉंग आहे, लगेच कळते आपल्याला, हे पण रॉंग आहे. मग तुमचं राहतात कोणते? हे 2 ऑप्शन राहतात. तर 2मध्ये आता 5 आपल्याला हे कळालं की हे 2मध्ये एकूण उत्तर आहे कोणतं रे. मग नंतर आणखी पाहायचं की कोणता घटक नसू शकतो. तर हे तर सिव्हिल सर्व्हिसेस आणि करप्शन रिलेटेड हे 100% असणार आहे आपल्याला माहिती. मग याच्यात आहे का? तर याच्यात एक घटक नाही पहा. तर कोणता नाही? करप्शन रिलेटेड हा घटक नाही, म्हणून हे पण काय होतं? इलिमिनेट होतं आणि हा आन्सर आपला उरतो राईट. अशा पण इलिमिनेट म्हणजे तुम्ही असं गाळून पद्धती त्याच्यानुसार पण काय करू शकता? आन्सर शोधू शकता. अभ्यास पाहिजेच असं मी म्हणत नाही. तुम्हाला काय सांगितलं मी आधी पण, 50% जरी तुमचा स्टेट नेटचा अभ्यास झाला ना तरी पण तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. त्यासाठी थोडंसं लॉजिक लावायची गरज आहे. जे अभ्यास आहे त्या लॉजिकल पद्धतीने काय करायचं? ॲप्लाय करायचं, एक्झाम क्रॅक 100% होतं. म्हणून 31 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर नंबर सेकंड इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ व्हिटल, 32 नंबरचा क्वेश्चन आहे. अ व्हिटल रोल इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री सेंटर ऑन स्किल मॅनपॉवर प्रोडक्टिव्हिटी अँड क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ अ पीपल फोकस विच ऑफ द फॉलोइंग डॉमेन. म्हणजे आता यांनी कीवर्ड काय सांगितलं आहे? स्किल मॅनपॉवर अँड प्रोडक्टिव्हिटी. हे जे डॉमेन आहेत ते कशात फोकस करतात तर तुम्हाला लगेच कळेल. टेक्निकल एज्युकेशन आहे त्यामध्ये काय असतं? स्किल मॅनपॉवर म्हणजे स्किल वगैरे कशात देतात? टेक्निकल गोष्टीमध्ये देतात. प्रोफेशनल आहे हे आउट ऑफ म्हणजे सिमिलर आहे,
पण असं म्हणू शकत नाही की प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये आपल्याला म्हणतो की प्रोडक्टिव्हिटी वगैरे याच्यात येत नाही. तर फॉर्मल एज्युकेशन हे तर काही आउट ऑफ कंटेक्स्ट आहे. नंतर हे लाईफ लॉंग हे पण आउट ऑफ कंटेक्स्ट आहे. यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं फर्स्ट आणि फोर्थमध्ये, प्रोफेशनल एज्युकेशन अँड टेक्निकल एज्युकेशन. पण यांनी एक शब्द वापरला आहे प्रोडक्टिव्हिटी. शब्द काय वापरला आहे? प्रोडक्टिव्हिटी. या टेक्निकल गोष्टी प्रोडक्टिव्हिटीमध्ये येतात. म्हणून टेक्निकल एज्युकेशन ह्या आन्सरचं 32 नंबरच्या क्वेश्चनचं 4 नंबर आन्सर हे राईट आहे. प्रोफेशनलमध्ये कन्फ्युजन झालं असतं विद्यार्थ्यांचं, मी मान्य करतो. पण एक शब्द त्यांनी कीवर्ड वापरला प्रोडक्टिव्हिटी, त्यामुळे टेक्निकल एज्युकेशन इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲब्रिव्हिएशन HEFA स्टँड फॉर, म्हणजे HEFA याचा फुल फॉर्म विचारला आहे. आता मी रॉंग फॉर्म वाचत नाही, जो फुल फॉर्म राईट आहे तोच वाचतो. सेकंड नंबरचा आन्सर आहे हायर एज्युकेशन फायनान्स एजन्सी. हायर एज्युकेशन फायनान्स एजन्सी हा फुल फॉर्म आहे HEFA. लक्षात ठेवा, एक्झामला रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म रिपीट होत असतात, लक्षात ठेवा. म्हणजे 33 नंबरचं ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर. आता लँडस्लाईड आर ऑफ, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये विचारलं आहे लँडस्लाईड आर ऑफ, म्हणजे त्यांनी विचारलं आहे काय थोडक्यात लँडस्लाईड होतं हे कशाचं एक आपण उदाहरण समजू शकतो. तर याचा आन्सर तुम्हाला सांगतो. पहिलं केमिकल ऑरिजिन. केमिकलमुळे होतं का लँडस्लाईड? नाही, केमिकलमुळे फक्त लँड खराब होती, नापीक होती, स्लाईड नाही होत. स्लाईड म्हणजे आपण म्हणतो की घसरण होती जमिनीची, एखादे पहा तुम्ही डोंगर वगैरे सटकतात, ते काय केमिकल ओरिजिन आहे का? नाही. नंतर हायड्रोलॉजिकल ओरिजिन, नाही असंही काही नाही. नंतर हायड्रोबायोलॉजिकल ओरिजिन, असंही नाही. आणि नंतर जिओफिजिकल ओरिजिन, येस जिओफिजिकल ओरिजिन आहे ते लँडस्लाईड. आता हायर एज्युकेशनचा क्वेश्चन नाही आहे, लक्षात ठेवा. पीपल अँड एन्व्हायरमेंट आपला जो टॉपिक आहे त्याचा क्वेश्चन आहे, चुकून इथे ॲड झाला आहे, पण जाऊन ते एक्सप्लेन होऊन गेला. 34 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर नंबर 4 इज द राईट आन्सर. जिओफिजिकल ओरिजिन म्हणजे आपल्याला शब्दशः जरी आपलं पाहिलं केमिकलचा संबंध आहे म्हणजे एलिमेंट करू शकता, एक लगेच तुमचं जातं पहिलं. नंतर हायड्रोलॉजिकल ओरिजिन याच्यातही नाही. नंतर या दोनमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं बायोलॉजिकल, पण बायोलॉजिकल पद्धतीने लँडस्लाईड वगैरे होत नाही. म्हणून आता जे सायन्सचे स्टुडंट त्यांना याचा आन्सर लगेच येईल, म्हणजे नॉन सायन्स आहे म्हणजे आर्ट्स वगैरे फॅकल्टी त्यांना याचा आन्सर येण्यामध्ये थोडीशी त्रुटी होऊ शकते. पण जिओफिजिकल ओरिजिन याचं राईट आन्सर आहे. थोडंसं बारकाईने क्वेश्चन वाचलं तर आन्सर येऊ शकतं. लँडस्लाईड इज अ पार्ट ऑफ जिओफिजिकल ओरिजिन, लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 4 इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता विच ऑफ द फॉलोइंग हॅज बीन द बेसिस ऑफ इंट्रोड्यूस फॉर योगा इन टीचर ट्रेनिंग कोर्स, म्हणजे टीचर ट्रेनिंग कोर्स आहे एक, त्यामध्ये इंट्रोड्यूस केला काय योगा. आता हे कोणत्या पॉलिसीचं उदाहरण आहे? तर तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, आठवती का नाही मला माहीत नाही, पण मी 10 वेळा सांगितलं आहे. आपली एक पॉलिसी आहे कधीची? 1986. ही पॉलिसी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी पॉलिसी आहे. जर तुम्ही 2021ची पॉलिसी पाहिली किंवा 2020ची पॉलिसी पाहिली ना, त्यामध्ये पण या पॉलिसीचेच कंटेंट उठलेलं आहे त्यामध्ये. म्हणजे 1986ची जी पॉलिसी होती त्याचेच कंटेंट तुम्हाला आत्ताच्या पॉलिसीमध्ये पण दिसतात. याच्या मागच्या वर्षीची पॉलिसी पाहिली, एज्युकेशन पॉलिसी 2019ची पॉलिसी झाली ती पहा, ती पण खूप मोठी पॉलिसी होती. तर त्यामध्ये पण ह्याच पॉलिसीचं काय कंटेंट उचललं आहे. म्हणून तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती, जी 1986ची पॉलिसी आहे ती खूप मोठी पॉलिसी आहे आपल्या एज्युकेशन क्षेत्रातील आत्तापर्यंतची. आणि जर तुम्हाला आन्सर एखाद्या क्वेश्चनचं येत नसेल आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला दिला असेल ए नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इयर काय 1986, तर 99% काय ते चान्स आहे आन्सर तेच असणार. मी फक्त एक ट्रिक का सांगते, जर तुमचा अभ्यास नसेल ह्या पॉलिसीबद्दल आणि तर तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एक ऑप्शनमध्ये आहे, तर एक काम करा, त्यावेळेस याच पॉलिसीला क्लिक करा, जेणेकरून काय होतं 99% चान्स तुमचे वाढतील. कारण ही पॉलिसी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी पॉलिसी होती. आणि यामध्ये आपण म्हणतो की योगा एज्युकेशन किंवा जे मॉडर्न एज्युकेशन आहे त्या प्रत्येक गोष्टी या पॉलिसीमध्ये काय केल्या त्या डिस्कशन केल्या त्या. मग तुम्हाला कळलं असेल यांचा आन्सर काय. 35 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर नंबर सेकंड इज राईट आन्सर. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किती 1986. आता याचा आन्सर येत नसलं तरी पण मी तुम्हाला ट्रिक सांगितली त्यानुसार तरी तुम्ही याचा आन्सर काढलं तरी येऊ शकतं. आता विद्यार्थी म्हणतील हे ट्रिक वगैरे काय. आता याचं ही एज्युकेशन पॉलिसी खूप मोठी पॉलिसी, म्हणजे जवळजवळ पाहिलं तर 200 ते 300 पेजच्या पुढं पॉलिसी. इतके पेज तुम्ही एकाच क्वेश्चनसाठी वाचू शकत नाही. म्हणजे वाचायचे असेल तर वाचू शकता, पण हा मूर्खपणा होईल माझ्या मते. कारण इतक्या एका क्वेश्चनसाठी तुम्ही जर इतका अभ्यास करत बसले एकाच पॉलिसीचा आणि ते पण क्वेश्चन येणार आहे का नाही आपल्याला माहीत नाही. म्हणून याचं एक ट्रिक सांगितली, जे महत्त्वाचे कंटेंट आहे मी डिस्कस केलेच आहे लेक्चरमध्ये, कन्सेप्टमध्ये मी ते डिस्कस केलं आहे की या पॉलिसीतलं काय काय लक्षात ठेवायचं. पण जे महत्त्वाचं आहे तेवढंच वाचा. एकाच पॉलिसीला तुम्ही 10-20 दिवस देऊ नका, कारण एक्झामचे दिवस काय आहेत कमी आहेत. म्हणून जे सांगितलं होतं मी तेवढं पाठ ठेवा. आणि जर नाही लक्षात राहिलं तर फक्त ऑप्शनमध्ये दिसलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 त्याला क्लिक करून या.
आलं तर 99% चान्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरोबर तेच असेल. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर. आता 36 नंबरचा क्वेश्चन आहे. 36 हा क्वेश्चन जरी तुम्हाला अभ्यास नसेल तरी पण येऊ शकतं. मी आत्ताच एक ट्रिक सांगितली होती. आधी क्वेश्चन वाचू पण काय 36 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इम्पॅसाइज दॅट एज्युकेशन नीड टू बी मॅनेज अन ॲटमॉस्फिअर ऑफ ऑटोमोस्ट इंटेलेक्च्युअल रिज्युअर सिरियसनेस ऑफ इथं हे झालेलं आहे, थोडीशी स्पेस द्यायची आहे पण स्पेस राहिलेला नाही. ऑफ पर्पज अँड फ्रीडम इसेन्शियल फॉर इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. आता थोडीशी स्पेस वगैरे प्रॉब्लेम झालेला आहे टायपिंगचा, पण या क्वेश्चन ड्रॉप करा. याचा आन्सर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एक ट्रिक आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. याचं पण आन्सर काय, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986. आता तुम्हाला वाटेल हे काय सांगताय सर, हे क्वेश्चन मी तुम्हाला आधी पण सांगितलं. 2020ची जी बॅच 2020ची जी नेट एक्झामची बॅच होती ना, त्यामध्ये क्वेश्चन आलेले आहे आणि त्यामध्ये बरेच क्वेश्चन कशातून आले, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 मधून. आणि त्यांचं आन्सर पण तेच होतं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986. म्हणून पुन्हा सांगल 2020ला पण तेच केलं त्यांनी. ही पॉलिसी खूप मोठी होती. त्याचेच क्वेश्चन तुम्हाला पुढे येतील तर ऑप्शनमध्ये दिसलं त्याला क्लिक करा जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर. आणि जर तुम्हाला क्वेश्चन वाचला, क्वेश्चन कळाला की कोणत्या पॉलिसीचा आहे, तुम्हाला ॲब्सोल्युटली माहीत असेल की वेगळ्या पॉलिसीमधून क्वेश्चन आलेला आहे, तर तुम्ही क्लिक करू शकता. पण तुम्हाला कन्फ्युजन वगैरे असेल त्या पॉलिसीला क्लिक करा, कारण ती पॉलिसी खूप मोठी होती, सर्व कंटेंट त्या पॉलिसीमध्ये आहे. म्हणून 36 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द करंट चॅलेंजेस इन द फील्ड ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे जे हायर एज्युकेशन आहे त्याच्यात चॅलेंजेस कोणते आहेत आता सध्या ते विचारलं आहे. तर एक्सपान्शन हे चॅलेंज आहे का, येस ॲब्सोल्युटली आहे. कारण एक्सपान्शन करायचं आहे, प्रत्येक गावोगावीत आपल्याला हायर एज्युकेशन पोहोचवायचं आहे. त्यासाठी आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरेच उघडले आहे, म्हणून एक्सपान्शन हे चॅलेंज आहे. म्हणून काय फर्स्ट तर आहे. नंतर इक्विटी चॅलेंज आहे का, ॲब्सोल्युटली आहे. म्हणजे सेकंड पण आहे, कारण इक्विटी प्रत्येक जे आपल्या एज्युकेशनमध्ये क्षेत्रात ज्या विद्यार्थ्याला यायचं आहे तर प्रत्येकाला इक्वल ट्रीट झालं पाहिजे. तुम्ही स्वयंचे हेच आहेत, स्वयंचे काय आहेत जे आपले पिलर आहेत पहा, इक्विटी, ॲक्सेस, त्यामध्ये इक्विटी दिलं आहे. म्हणजे हायर एज्युकेशनचं स्वयं हायर एज्युकेशनचे रिलेटेड आहे, त्यामध्ये इक्विटी पिलरच आहे, म्हणून इक्विटी पण आहे. नंतर फंड वगैरे काही असं आहे का, नाही, फंडची काही संबंधच नाही इथं. म्हणून आपल्याला कळतं की 3 नाही आहे. मग 3 कुठे आहे पहा, मग आपलं हे कॅन्सल होतं. 3मध्ये काय आहे, इथं 3 आहे फर्स्ट, नंतर इथं पण 3 आहे पहा, हे पण कॅन्सल होतं. आता राहिलं आपलं 1 आणि 4 हे ऑप्शन राहिले, यामध्ये कोणतं आहे ते पाहायचं. नंतर एक्झामिनेशन रिफॉर्म. आता हे चॅलेंज आहे काही, एक्झामिनेशन रिफॉर्म पाहिजे, हे चॅलेंज नाही आहे. हे क्विकली होऊ शकतं. आता पहा आपलं ऑनलाईन एक्झाम होत आहेत क्विकली, म्हणजे ऑफलाईन होते ते लगेच ऑनलाईन झाले. याच्यात काही चॅलेंज असं काही नव्हतं, आपण सहज झाली ते म्हणजे अचीव करू शकलो, म्हणून याच्यात काही चॅलेंज वगैरे नाही आहे. नंतर एक्सेलन्स, यस, प्रत्येक स्टुडंटमध्ये एक्सेलन्स आणणं हे चॅलेंज आहे. म्हणजे इथं नाही आहे ऑप्शन पहा, एक्सेलन्स ऑप्शन नाही आहे, म्हणून हे पण काय होतं आपलं ड्रॉ होतं. नंतर एंट्रान्स एक्झामिनेशन. आता एंट्रान्स एक्झामिनेशन हे काही चॅलेंज आहे का, एंट्रन्स एक्झाम घ्यायची याच्यात काही चॅलेंज आहे. एंट्रन्स एक्झाम आत्ताही होतात, प्रिव्ह्यूवर होतात, यांच्यात काही प्रॉब्लेम येत नाही आता सध्या पण, म्हणून याच्यात काही चॅलेंज वगैरे नाही. तुम्हाला म्हणजे बेसिक तुम्ही तुमचं थोडंसं कॉमन सेन्स लावलं ना तरीच आन्सर येतं की एक्सपान्शन करणं हे चॅलेंज आहे, म्हणून फर्स्ट इज अ चॅलेंज. नंतर इक्विटी, सर्व विद्यार्थ्यांमध्ये इक्विटी आणणं स्वयंच्या पिलरमध्येच आहे इक्विटी, ॲक्सेस, म्हणून सेकंड पण आहे चॅलेंज. नंतर जे आपलं आहे एक्सेलन्स, सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक्सेलन्स आणणं हे पण चॅलेंज आहे. म्हणून तुम्ही काय करता, याच्यात 2 ट्रिक असतात अशा क्वेश्चनमध्ये. तुम्हाला एक सांगतो, पहिली गोष्ट तुम्हाला काय माहिती आहे, याच्यातले चॅलेंजेस कोणते आहेत हे माहिती आहे का, ते पाहिजे. कोणते चॅलेंजेस आहेत तुम्हाला कळालं की इक्विटी आणि एक्सपान्शन हे 100% चॅलेंज आहेत, म्हणून तुम्हाला लगेच इथं पाहिजे की चॅलेंज याच्यात आहे. हां, याच्यात पण हे 2 ऑप्शन आहेत, हे 2 मध्ये नाहीत ना, हे कॅन्सल करायचे. आता तुम्हाला शोधायचं, तुम्हाला हे कळालं की हे चॅलेंज आहे 100%. आता याच्यात असे ऑप्शन काढायचे की चॅलेंज नसन, ते कधीच कोणत्याच प्रकारचे चॅलेंज होऊ शकत नाही. एंट्रन्स एक्झामिनेशन हे कोणत्याच प्रकारे चॅलेंज होऊ शकत नाही. मग इथं काय करायचं, आता एंट्रन्स एक्झामिनेशन इथं दिलं आहे पहा, म्हणून याला पण क्लिक करायचं. नंतर राहतं कोणतं मग, 4 नंबरचं ऑप्शन, म्हणजे एक तर इलिमिनेट करा किंवा चॉईस करा, दोनपैकी एक ऑप्शन निवडा. म्हणजे एक तर चॉईस करत चला, नाही तर इलिमिनेट करत चला, आणि अशानुसार ते आन्सर काढू शकता. म्हणून नेटचा एक्झाम हा सोपा असतो बरं का. आपण म्हणतो अवघड आहे, पण तसं काही नसतं, फक्त ऑप्शन जास्त असतात ना, त्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊन जातं. म्हणून 37 नंबरचं ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुन्हा एकदा सांगतो काय चॅलेंज विचारला आहे त्यांनी, एक्सपान्शन चॅलेंज आहे, इक्विटी चॅलेंज आहे, आणि एक्सेलन्स हे चॅलेंज आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 आहे काय राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फ्रॉम द फॉलोइंग identity the organization that provide a common platform to all, इथं ऑल आहे बरं का,
कॉमन प्लॅटफॉर्म टू ऑल युनिव्हर्सिटी इन्क्लुडिंग इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इथं हे पहा नॅशनल इम्पॉर्टन्स. आता पुन्हा एकदा सांगतो, इथं ऑल आहे आणि इथं गॅप आहे थोडासा, म्हणजे स्पेस आहे, नॅशनल इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचतो, याला सांगायचं आहे का क्वेश्चनला ते वाचतो. फ्रॉम द फॉलोइंग आयडेंटिफाय ऑर्गनायझेशन, म्हणजे एक कोणतं असं ऑर्गनायझेशन आहे ते प्रोव्हाइड करतं काय तर कॉमन प्लॅटफॉर्म कोणासाठी, ज्या ऑल युनिव्हर्सिटी आहेत इंडियामधील सर्व युनिव्हर्सिटी त्यांना काय करतं, एक कॉमन प्लॅटफॉर्म किंवा कॉमन नॅशनल इम्पॉर्टंट देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभारतं. अशी कोणती एक असोसिएशन आहे की ऑर्गनायझेशन आहे ते विचारलं आहे. तर इथे शब्दातच आहे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी. हे काय करतं, ते सर्व इंडियन युनिव्हर्सिटी आहेत ना त्यांनी एक कॉमन प्लॅटफॉर्म देतं. म्हणजे एखादा निर्णय वगैरे घ्यायचा असेल तर सर्वांनी एक कॉमन प्लॅटफॉर्म आहे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी. लक्षात ठेवा, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी काय आहे, एक कॉमन प्लॅटफॉर्म आहे सर्व युनिव्हर्सिटीसाठी. आता यामध्ये आणखी ऑप्शन काय ते आपण डिस्कशन करू. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे UGC, याचा काही संबंध नाही, हे कॉमन प्लॅटफॉर्म वगैरे देत नाही. हे काय आहे, फक्त आपलं जे युनिव्हर्सिटी आहेत त्यांचं ॲक्सेलरेट करण्यासाठी, त्यांचं ग्रँड मावचण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन एस्टॅब्लिशमेंट झालं आहे. याचं इयर्स वगैरे डिस्कशन केलं आहे. प्रिव्हियस आपले क्वेश्चन पहा, त्यामध्ये इयर्स वगैरे सांगला आहे मी. नंतर डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिल. आता हे कशासाठी, ऑनलाईन एज्युकेशनसाठी आपल्याला माहिती आहे, याचा पण काही संबंध नाही. म्हणजे UGCचा संबंध नव्हता इथं, डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिलचा पण नव्हता, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी हे शिमलाचं आहे, याचाही काही संबंध नाही. राहतो कोणता ऑप्शन, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी. शब्दातच असोसिएशन म्हणजे काय, सर्वांचं असोसिएशन म्हणजे काय, एक संस्था. तर अशा प्रकारचा आन्सर इथं सेकंड 38चा ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर. तुम्ही पाहू शकता बारकाईने क्वेश्चन पहा, खूप सोपा क्वेश्चन असतो, फक्त थोडंसं काय आपल्याला डोकं लावून सोडवण्याचा प्रयत्न. इथं ऑल युनिव्हर्सिटीवरून लगेच तुम्ही समजा असोसिएशन असं लगेच कळतं, ऑल युनिव्हर्सिटी असोसिएशन असू शकतं. तर फक्त बारकाईने क्वेश्चन असला आन्सर येतं. 38 नंबरचं सेकंड नंबर इज द राईट आन्सर. आता विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हाइड द ओव्हरसीइंग विजन दॅट गाईड रिसर्च इंटू सोशली रिलेव्हंट एरिया. इंटू सोशली रिलेव्हंट एरिया असं आहे ते. आता याचं फुल म्हणजे एक कोणती अशी संस्था आहे ती सोशली रिलेव्हंट एरिया आहेत त्यामध्ये काय असतं, म्हणजे गाईडलाईन्स वगैरे प्रोव्हाइड करतं. तर त्यांचं आन्सर डायरेक्ट सांगतो मी, IMPRINT. तर इम्पर्ट याचं इथं एक्सप्लेनेशन दिलं आहे. आता हे तुम्हाला वाचायचं काय, तर अडॉप्टिंग इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ॲज अ व्हेकल टू ॲड्रेस सोशल नीडेड, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट म्हणजे MHRD हॅज फॉर्म्युलेट कॅटलेटिक स्कीम फॉर इथं हे पहा त्याचा फुल फॉर्म, इम्पॅक्टिंग रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी. याचा फुल फॉर्म बरं का, इम्पर्टचा इम्पॅक्टिंग म्हणजे येणार नाही पेपरला, इम्पॅक्टिंग फक्त एक माहीत असतो म्हणून मी सांगतोय. इम्पॅक्टिंग रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी इथपर्यंत फुल फॉर्म आहे. ॲज अन पॅन इंडिया इनिशिएटिव्ह. लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त क्वेश्चन आलता पुन्हा रिपीट होण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण हा 2020चा क्वेश्चन नाही आहे, 2018चा क्वेश्चन आहे. आणि 2018 तुम्हाला माहीत असेल ओल्ड सिलेबस होता, त्यामध्ये हा क्वेश्चन आहे, रिपीट होण्याचे चान्सेस कमी आहेत. फक्त मी एक होता प्रिव्हियस इयर म्हणून मी ॲड केला आहे, थोडा इग्नोर केला तरी चालेल. आता लास्टचा क्वेश्चन हा महत्त्वाचा आहे, मात्र याच्यात मी कन्सेप्ट पण सांगणार, ती पण महत्त्वाची आहे. द एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया दॅट फर्स्ट टूक सिरियस नोट ऑफ द प्रॉब्लेम इन ब्रेन ड्रेन. आता ब्रेन ड्रेन ही कन्सेप्ट किंवा ब्रेन ट्रिवा म्हणता, याला काही म्हणू शकता. हे दिलं आहे ब्रेन ड्रेन असतं किंवा ब्रेन ट्रिवा असतं. आता ब्रेन ड्रेनच ॲक्च्युली हे WA काय झालं आहे मला पण माहीत नाही, हे खुडून टाका. ब्रेन ड्रेन हे दिली तुम्ही, ब्रेन ड्रेन अशी स्पेलिंग येते. ब्रेन ड्रेन म्हणजे आता पुन्हा एकदा क्वेश्चन असतो, द एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया दॅट फर्स्ट टूक सिरियस नोट द प्रॉब्लेम ऑफ ब्रेन ड्रेन. आता ब्रेन ड्रेन काय असतं पहिले ते सांगतो. ब्रेन ड्रेन म्हणजे काय, आपले इंडियामधील जे विद्यार्थी आहेत ते काय करतात, इथं शिकतात वगैरे, पूर्णपणे शिक्षण घेतात आणि जॉबला मात्र कुठे जातात, अमेरिका आणखी जपान इकडे जॉबला जातात. म्हणजे काय, इथलं शिक्षण घ्यायचं आणि जॉब मात्र आपलं स्किल कुठं वापरायचं, दुसऱ्या देशासाठी वापरायचं, त्याला म्हणतो आपण ब्रेन ड्रेन. म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगतो, शिक्षण आता तुम्ही पाहता पुण्याचे वगैरे बरेच विद्यार्थी असतात, ते इथं शिक्षण वगैरे घेतात, थोडा एक्सपिरियन्स पण इथंच घेतात आणि जॉबला मात्र आपलं स्किल वगैरे वापरायला जातात दुसऱ्या देशात, याला म्हणतो आपण ब्रेन ड्रेन. तर याच्यावर कोणी फोकस केला, त्या कोणत्या कमिटीने फोकस केला असा क्वेश्चन विचारला आहे. ब्रेन ड्रेनची कन्सेप्ट समजली असेल, म्हणजे आपल्या इथं शिकायचं, इंडियामध्ये शिकायचं, पूर्ण शिक्षण इंडियामधून घ्यायचं आणि जे नॉलेज आपण भेटलं आहे ते दुसऱ्या देशासाठी वापरायचं, दुसऱ्या देशात जाऊन काम करायचं, त्याला ब्रेन ड्रेन म्हणतो. आणि ही ब्रेन ड्रेन कन्सेप्ट आहे, याच्यावर कोणी फोकस जास्त केला, तर डायरेक्ट आन्सर सांगतो, एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया याने काय केलं, फोकस केला ब्रेन ड्रेनवर.
आज आपले टोटल 40 क्वेश्चन कव्हर झाले आहे. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की 50 क्वेश्चन कव्हर करीन. पुढचे नेक्स्ट क्वेश्चन आहेत ते मी आधी डिस्कशन करीन आणि आज मी व्हीपीडी एज्युकेशनवर एक पोल टाकील की नेक्स्ट कोणता टॉपिक सुरू करायचा. त्यावर तुमचं वोटिंग करा. ज्यावर सर्वात जास्त वोटिंग होईल तो टॉपिक आपण उद्यापासून सुरू करूया. गाईज हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपल्या मित्रांशी शेअर करा. थँक्यू.